नमस्कार, story.comच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत। मी मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आलो आहे। कोरेगाव मतदारसंघ आहे, अत्यंत इंटरेस्टिंग लढत आहे। दोन्ही कॅन्डिडेट तेवढेच ताकदवान, कार्यकर्ते तेवढे जोशात आहेत। माझ्यासोबत आत्ता आहेत कोरेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे। ते सध्या प्रचार करतात। एका गावात मला भेटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला त्यांचं लोकेशन सांगितलं आणि मी त्यांना भेटायला इथे आलो। तुमचं खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये। तुमचे कार्यकर्ते मला जे इथे तुमचं लोकेशन सांगितलं, त्यांनी येता सांगितलं की साहेब आमदार तर सोडाच, आमदार नाही पुढचे कॅबिनेट मंत्री आहेत। कसा चालला आहे प्रचार सध्या? प्रचार चांगला चाललेला आहे। खरं म्हटलं तर मला लोकांमधून उत्स्फूर्तप्रमाणे जसं लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं तशाच प्रकारचं वातावरण कोरेगाव मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं आहे। तरुणांनी आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। उठाव फार चांगला आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळल्यामुळे वातावरण चांगलं आहे, त्यामुळे काही अडचण येईल असं वाटत नाही सध्या तरी। तुम्ही लोकसभेचं उदाहरण दिलं, पण लोकसभेमध्ये वाईचा पद वगळता बऱ्याच ठिकाणी तुम्ही मायनसमध्ये होतात। पहिल्यांदाच कदाचित असं झालं होतं या जिल्ह्यामध्ये की जिथे शरद पवारांना मानणारा हा जिल्हा आहे तिथे त्यांची जादू चालली नाही किंवा तुम्हाला कसरत करावी लागली। हा चुकीचा समज आहे तुमचा। शरद पवारची जादू आजही होती, कालही होती, आजही आणि उद्या पण राहणार आहे। मी उदाहरण सांगतो। मागच्या वेळेला जेवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळेस बहुतेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये होते। आमदार होते, खासदार होते, नेते होते, बँक होत्या, सहकारी संस्था होत्या। मध्यंतरीच्या काळामध्ये या संस्था सगळ्या भाजपमध्ये कोण गेलं, कोण अजितदादा गटात गेल्या, नेते गेले, पक्ष गेले। आता राहिलेले जे आम्ही होतो ते ठराविक राहिलो होतं। आता ठराविक लोकांनी आणि यावेळची निवडणूक फक्त खासदारकीची होती, आमदारकीची नव्हती। त्यामुळे एकटा लोड हा खासदारकीचा होता। तुम्ही कंपॅरिझन करा, वातावरण एवढं उत्स्फूर्त पवारसाहेबांचं आणि महाविकास आघाडीचं होतं की 100% सीट निवडूनच आली होती। मी पराभूत झालेलो नाही, मी निवडून आलेलो होतो। कॅल्क्युलेशन बघितलं, मगाशी म्हणलं सगळे कार्यकर्ते, सगळे नेते, सगळा पक्ष वेगवेगळे गेलेले होते, आम्ही दोघं तिघं होतो, पण जनता आमच्यावर होती। शरद पवारांच्या विचारावर ही ठाम जनता, यशवंतराव चव्हाणांच्या विचार आजही ठाम आहे। वातावरणामध्ये दोन कारणं पराभूतले आहेत। एक ती पिपाणी 38,000 मतं, 32,000 मतांनी मी पडलो। दुसरी गोष्ट ही जनतेचा पाठबळ होते म्हणून एकट्या शशिकांत शिंदे यांना पवारसाहेबांचा करिश्मा 5.5 लाख मतं मिळून देऊ गेला। दुसरी गोष्ट, या राज्याचे दोन नेते भाजपचे ज्यांना शेवटच्या 4 दिवस मुक्काम करावा लागला, ही सीट त्यांच्या हातातून गेली होती। महाराष्ट्रातल्या पहिली निवडून येणाऱ्या सीटमध्ये माझं नाव होतं। मी गर्वात बोलतो आहे असं नाही, मी आत्मविश्वासाने बोलतो आहे। आणि त्यावेळेला मी नाव सांगत नाही, पण 4 आणि 5 तारखेला थांबले आणि 5 आणि 6 3 आणि 4 तारीख आणि 5 आणि 6 तारखेला अजून दुसरा नेता थांबला। 4 दिवस जेव्हा त्यांनी मुक्काम केलं आणि नंतर चक्र जी फिरवली गेली, म्हणजे पहिली निवडणुका लोकसभेच्या एवढ्या होत नव्हत्या मोठ्या, हल्ली आकडे ऐकल्यानंतर पुढच्या वेळेला ग्रामपंचायत निवडणुकासुद्धा किती लाखावरून किती कोटीवर जातील सांगता येत नाही। पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा वापर झाला, पैशाचा वापर झाला, मग याचा अर्थ पवारसाहेबांचा बालेकिल्ला आहे ना। आणि पवारसाहेबांचे आम्ही निष्ठावंत असल्यामुळे मला वाटत नाही की त्यामुळे पराभव झाला, तरी मी त्यामध्ये लढलो याचा मला अभिमान आहे, त्यातच माझा विजय आहे। तुम्ही पिपाणीमुळे तुमचा पराभव झाला, पण या जिल्ह्यात तुमच्याकडे लोकसभेला मोठा नेता म्हणजे आमदार सोडून गेलते, खासदार तर तुमच्याकडे नव्हतेच। पण त्या काळामध्ये अशी कोणती यंत्रणा होती तुमच्याकडे, कोणती ताकद होती ज्याने तुम्ही राजेंना संघर्ष करायला लावला? म्हणजे त्यांचा जरी विजय झाला असला तरी तो खूप कमी मताने झाला, त्या विजयाबाबत ते पण समाधानी नव्हते त्या काळी। मी कोरेगाव मतदारसंघात 1 दिवससुद्धा आलो नव्हतो। 20 दिवसाच्या प्रचारामध्ये मी लोकांमध्ये गेलो। आमच्याकडे प्रचार यंत्रणा एकच होती, लोक आणि तरुण आणि सामान्य जनतेचं पाठबळ, ह्याच्यावरच ही लढे टफनी झाली। आता इथे एक तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आता एक मुद्दा आहे की बाहेरचा विरुद्ध भूमिपुत्र, त्याचा तुम्हाला फटका बसतोय काही मतदारसंघात फिरताना जाणवत आहे? नाही, तुम्ही विकासाच्या गोष्टीवर पहिले बोलत होता, आता भूमिपुत्रावर कधीपासून आला मला कळत नाही। आणि भूमिपुत्राची व्याख्या काय, मी तुम्हाला भूमिपुत्राची व्याख्या सांगतो। या जिल्ह्यामधला कोण नेता किंवा हे आमदारसुद्धा व्यवसायाच्या व्यतिरिक्त बाहेर कधी जात नसतील।
शशिकांत शिंदे गेले 25 वर्ष सातारा जिल्ह्यातला मुंबई, ठाणा, नवी मुंबई, पुणा, नाशिक जिथं सातारचे भूमिपुत्र राहतात ना त्यांना मदत करत असतो. मी सातारा जिल्हा मित्रमंडळ वगैरे अशा प्रकारची फार मोठी यंत्रणा राबवली. उद्देश एवढाच असतो, पदाचा वापर त्या ठिकाणी त्या आमच्या भूमिपुत्राला व्हावा आणि मी ते काम करतो आहे. म्हणून पुण्याला पण बघा, निगडीला आता यशवंतराव चव्हाणांचं मोठं स्मारक होतं आहे. म्हणजे भूमिपुत्राची व्याख्या मग ते कुठे खटावचे आहेत, मग कोरेगावचे भूमिपुत्र होतात का? बाहेरून आलेली जी लोकं असतात इथं खेड वगैरे आजूबाजूच्या आमच्या संगमनगर, संभाजीनगर, कोडोलीला वगैरे राहणारी, कोरेगावला राहणारी लोकं बाहेरून आलेले ते भूमिपुत्र होत नाहीत का? हे तरी कुठं होते इथे? हे ब्राझीलला होते. परवाच्या दिवशी फक्त आले आणि अपघाताने सर्वांनी ठरवून मला पाडायचं ठरवलं, जिल्ह्यात वाढू नये म्हणून अपघाताने त्यांना संधी मिळाली. संधीचं सोनं करायला पाहिजे ना. संधीचं सोनं ज्याला करता येत नाही त्याला असा उद्रेक होत असतो. हुकुमशाही, दडपशाही केंद्रातले आणि राज्यातले ज्या पद्धतीने वागतायत ना तशी गल्लीत वापरायला सुरुवात केली. गरिबांना कायद्याचा धमकी द्यायची, कायद्याचा धाक दाखवायचा आणि राजकारण करायचं. मग त्यामुळे त्यांना आता कळून चुकलेलं आहे. लोक आता उलटी झाली आहेत. मला भूमिपुत्र म्हणून हातात. खरं ते भूमिपुत्र नाही. भूमीतल्या राहणाऱ्या तरुणांवर केसेस टाकायच्या, भूमीतल्या राहणाऱ्या गरिबावर, महिला भगिनीवर दुकान असतील तर त्यांच्यावर जप्ती करायला लावायची. त्याला भूमिपुत्र म्हणत नाही, त्याला कुपुत्र म्हणतात. त्यांचं असंही अजून एक म्हणणं आहे की तुम्ही इथे सत्तेत होतात 10 वर्ष आमदारकीच्या आधी, म्हणजे पडण्याच्या आधी, पण तुमच्याकडे आज सांगता येतील असे कामं नाही आहेत. त्यांच्याकडे कामं आहेत, आम्ही रस्ते केले, हे ते सगळं सांगतायत. कसले रस्ते केले? ह्या प्रमुख रस्ते नॅशनल हायवे माझ्या रिव्हॉल्वर झाले. इरिगेशनची कामं आत्ता जी चालू आहेत ते सगळे माझ्या खात्याच्या वेळेला झालेले. त्यांच्याकडून यादी काढा. सुप्रमा आत्ताशी मंजूर झालेली आहे. पैसे माझ्या कामातून झालेले आहे. फक्त यांनी टेंडर काढताना फक्त त्यांना मिळवायची. विकास कामं फक्त सिमेंटचे रस्ते करायचे. ते रस्ते म्हणजे काय, स्वतःची कंपनी काढून त्यामध्ये पार्टनरशिपमध्ये त्यांनी कामं सुरू केली. बरं, विकास कामं म्हणजे काय हो? 10 वर्षामध्ये सांगावं शशिकांत शिंदेने किती विकास कामं केली? 25 वर्षाचा मला राजकारणातला आणि त्या क्षेत्रातला अनुभव आहे. कुठून कसे निधी आणायचा, काय बोलवायचा, कुठून पैसे आणायचे. आता काय झालं, यावेळेला त्यांना फक्त का जास्त पैसे मिळाले रस्त्याला वगैरे? 2.5 वर्षाची चोरी केली, पक्ष फोडला आणि 2.5 वर्षामध्ये मग सरकारला वेटीला धरायचं, आम्ही फुटून आलो, आम्हाला न्याय द्या. मग त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे पैसे काढले गेले आणि महाराष्ट्र लुटला, अक्षरशः लुटला. तुम्ही माझ्या उपरोक्ष जाऊन जेवढी त्यांनी विकास कामं केली त्यांच्या टेंडर प्रोसिजर काढा आणि त्यांचा विचार करून तुम्ही काढा. त्यात जर तुम्हाला अभाव दिसले नाहीत आणि त्या भ्रष्टाचार झाला दिसला नाही तर मी पाहिजे ते हरेल. ह्याला विकास म्हणत नाही. जनतेचे पैसे फक्त कायद्याच्या चौकटीतल्या फ्रेममध्ये बसवून लुटायचे. हा नवीन पॉईंट आहे. इथेच नव्हे, महाराष्ट्रामध्ये हा महायुतीच्या प्रत्येक या ठिकाणी पाहायला मिळतो. तुमच्या मतदारसंघातली शेवटचे 1-2 प्रश्न घेतो फक्त. तुमच्या मतदारसंघातली लढाई अत्यंत, म्हणजे आता तुम्ही दौरे करताय, हे करताय, पण मुद्द्यांची लढाई आता काही ठिकाणी गुद्द्यावर पण गेलेली दिसते आहे. मागे त्या स्टेटसवरनं एक प्रकरण झालं, त्यात कार्यकर्त्यांचे संघर्ष राडे होत आहेत. तर हे मुद्द्यावरनं गुद्द्यावर का चाललं आहे? आताही सांगतो, माझा तो स्वभाव नाही. मी माणसांच्या प्रेमाने, शत्रू असला तरी प्रेमाने जिंकायचा प्रयत्न करतो. पण सत्तेचा किती गैरवापर करावा. कालची उदाहरण सांगतो, कालचं, आणि जबाबदारीने सांगतो. जाऊन तुम्ही चौकशी करा. काल जे केंद्रीय सुरक्षा बल आले ना, त्यातले 2 कमांडो, एका पोलीस कमांडो स्कॉर्पिओ गाडीतून त्यांच्या सुरक्षेमध्ये पैसे वाटले जातात. कुठली लोकशाही आहे? आणि एखाद्या मुलांनी स्टेटस ठेवला म्हणून त्याला पोलीस मारतात. एखादा विरोधात बोलला की त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. एखादा गुन्हा बोलला की त्याला तडीपार काढतात. म्हणजे सत्तेचा किती गैरवापर करावा. नावं रद्द केली. कलेक्टरने सांगितल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी हिअरिंग दिली की यांची नावं तुम्हाला घ्यावी लागतील, तरी ती नावं रद्द केली. 150 नावं माझी काल रद्द झाली. 150 अपील केलेलं, अप्रूव्हल केलेली 150 नावं रद्द झाली. नवीन 18 वर्षाच्या मुलांची नावं. हे लोकशाही सांगतात. मी अजून गुद्द्यावर आलो नाही. पण ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जातात, आता कोणी इथं दिसला की लगेच संध्याकाळी त्याला घेऊन जायचं, त्या लोकांना बोलायचं, देतो का धमकी द्यायचं, सर्वच प्रकार चालू आहे. आणि सहन करण्याची क्षमता आहे. मी जसं तसं उत्तर द्यायला किती ताकद आहे मला माहिती आहे. अजून मी उतरलो नाही, पण मला जर दिसलं की आता लोकशाही संपते त्या दिवशी मग माझी मी ताकद दाखवेल.
पण आता हे यादीतनं नावं वगळणे वगैरे हे जे होत आहे लोकांमध्ये पण याचा राग असेल. लोक तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली? केली आहे, ऑनलाईन केली, सगळं केलं आहे. बघू आता काय कारवाई करतायत ते. 100% लोकांमध्ये उद्रेक आहे. मी निमित्त आहे. मी तुम्हाला सांगतो, मी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माझ्या नेत्याने मला सांगितलं होतं, तू काळजी करू नको. पण मी या लोकांना, या कोरेगावच्या जनतेसाठी निवडणुकीला उभं राहिलेलो आहे. मला माहिती आहे, मी नसेल हा माणूस सरळ निवडून आला असता, आणि निवडून आल्यानंतर ह्या सामान्य जनतेला काय त्रास झाला असता ते मला माहिती आहे. म्हणून मी निवडणूक लढवतो आहे. म्हणून मी निवडणूक लढवतो आणि मला खात्री आहे की 100% जनता त्या ठिकाणी निकाल घेईल असा विश्वास आहे. या मतदारसंघात एक ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा नरेंद्र पाटलांनी तुम्हाला पाठिंबा दिला, ते अर्ज भरायला होते, किंवा शालिनताईंचा पाठिंबा तुम्हाला मिळाला. युजली ही लोक पवारसाहेबांच्या विरोधात असतात, पण त्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळाला? म्हणजे अंतर्गत राजकारण कसं झालं इथे? नरेंद्र पाटलांचे माझे एक संघटनेचे संबंध आहेत. त्यांना वाटलं की शशिकांत शिंदेच्या याला फॉर्म भरायला जावा. आता कोण फॉर्म भरायला आला तर मी त्यांचं स्वागत करून असं कुठंतरी आमच्या संस्कृतीमध्ये लिहिलं नाही. दुसरं, शालिनताईंच्याबरोबर आज मला त्यांनी पाठिंबा दिला, त्या पद्धतीने त्यांचा आभार व्यक्त केलं. त्यांनी स्वतःहून मला पाठिंबा दिला आणि त्या स्वाभिमानी आहेत. स्वाभिमानी माणूस स्वाभिमानाच्या माणसाच्या आणि इष्टवंताच्याच मागं राहतो. पण इथे काय झालं आहे, इथं त्याचा पण वेगळ्या प्रकारचा प्रचार केला जातो. म्हणजे त्यांच्या बंधुराजांनी लगेच सांगितलं की त्यांच्या वयाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी हे करतात. आता मी त्याच्या बोलणार बरोबर नाही, मी त्यांचा आदर ठेवतो. काल बोललो मी त्यांना, बोललं त्यांचा आदर ठेवतो, परंतु तुम्ही जसा शालिनताई स्वाभिमानाने राजकारण करत होता, त्यांच्या घरात सत्यशोधक चळवळ निर्माण झाली, ती महाराष्ट्रामध्ये त्या घरातून झाली. त्या घरातल्या व्यक्तीने काही स्वार्थासाठी अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं योग्य नाही. आणि कोणासाठी देता? जो अन्याय करतो, अत्याचार करतो, याच्यासाठी सत्यशोधक चळवळ होती ना. आणि तुम्ही कोणाचंही मागून बघा, सगळे दडपणाखाली आहेत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोरेगावमध्ये अशी कधी दडपणशाही नव्हती, पण इतकी दडपशाही चालली आहे. आणि एवढा प्रशासनाचा गैरवापर होत असेल तर ती लढाई करावी लागेल, आणि म्हणून लढतो आम्ही. लोकसभेत खरं तर गेल्या 5 वर्षात 2-3 पराभव तुमचे झाले. विधानसभेत असेल, बँकेत, थोडक्यात, परत लोकसभेला. तरी तुम्ही पवारसाहेबांसोबत कायम आहात. जेव्हा लोकसभेच्या निकालानंतर तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलात, तुमचे एक नवीन खासदार निवडून आले, तेव्हा ते काय म्हणाले तुम्हाला? नाही, त्यांना आत्मविश्वास होता. ते उलट बोलायचे की पहिली सातारा येणार, नंतर बारामती येणार, असा त्यांना विश्वास होता. पण त्यांना ते निवडणुकीचा निकाल लागला, पण त्यांना थोडंसं फील झालं की एवढी माझा सातारा जिल्हा, एखादी जागा कुठली गेली असती तरी चाललं असं, माझी सातारा जिल्ह्याची जागा जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. पण गेल्यानंतर त्यांनी मला खरंच सांगतो, देवाशपथ सांगतो, म्हणजे निष्ठावंत असल्याचा फायदा काय असतो तो असतो. गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, तू काळजी करू नकोस. नेत्यात एवढं मला भेटलेलं पाठबळ फार असतं, आणि म्हणून मला कधी दुःख वाटलं नाही की मी लढलो पडलो किती वेळा. कारण मी जेव्हा लढतो तेव्हा मला माहिती आहे की सगळे एक होतात, फक्त जनता माझ्यावर असते. आणि त्यामुळे लढाईचा हारजीत होत असते. आणि तुम्ही मिळवलं काय असतं, मी कामगाराचा पोरगा, आज जर एवढं या ठिकाणी मला माझ्या नेत्यामुळे जर मानसन्मान मिळाला असेल, आणि काय का होईना पण स्ट्रॉंग पर्याय मी एखाद्या पक्षाला होत असेल, त्यामुळे पक्ष एवढा दिल्लीतून गल्लीपर्यंत जर गांभीर्याने घेत असेल, ती माझी पुंजी आहे. आणि त्यामुळे निष्ठावंताची कदर काय असते ती पवारसाहेबांकडे असल्यामुळे मी ठरवलेलं आहे पवारसाहेबांच्या बरोबर राहायचं. मग आमदार आणि मंत्री आणि खासदार होण्यापेक्षा त्यांच्यावर राहिलेल्याचा मानसन्मान मला महाराष्ट्रात फार मिळतो आहे. ती मला वाटतं की ते सगळं चांगलं मला मिळालेलं बक्षीस आहे. पण त्यांना सातारा गेल्याचं फार दुःख झालं असेल ना, कारण हा जिल्हा त्यांना खूप मानणार आहे. 100%. म्हणजे शेवटी त्यांना बाकीचं काय नव्हतं, हा जिल्हा जातीवाद्यांच्या हातात जाऊ नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. आणि त्यामुळे ते मनापासून त्यांना थोडंसं सल झाली की यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आता शेवटी हा भाजपच्या आणि महायुतीच्या ताब्यात गेला, जातीवाद्यांच्या ताब्यात गेला. ही सल आहे, ती काढण्याचा मी लढाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सगळेजण जोरात काम केलं असतं ना, 100% तुतारी वाजली असती. पण काही ठिकाणी अपघात झाले आमचे, म्हणजे कराड, दक्षिण बिक्षिण ह्या पट्ट्यामध्ये जो अपेक्षा होती आम्हाला उत्तर वगैरे अपेक्षा, ती अपेक्षा तिथून आम्हाला पूर्तता झाली नाही. आणि शेवटी काही सत्तेचा गैरवापर प्रचंड झाला, त्यामुळे झाले. कराडकडे अपेक्षित काम झालं नाही, पृथ्वीराज चव्हाण तिकडे होते, तिथं मायनस गेलो आम्ही. तिथं 1600 मतं मायनस गेलो, 700 मतं मायनस गेलो. आणि ह्या बाजूला बाळासाहेबांच्या इथं 1300-1400 मतच पडली फक्त. तिथून आम्हाला 50-60 हजार मतं मिळण्याची अपेक्षा होती, तिथं थोडासा आम्ही मायनस गेलो. नाहीतर निकाल वेगळा असता, तुतारी पिपाणीला जाऊन सुद्धा वेगळा निकाल असता. शेवटचा प्रश्न आता, या मतदारसंघातल्या तरुणांसाठी तुमचं व्हिजन काय आहे? तुम्हाला खरं सांगू,
ह्या सातारा जिल्ह्यातल्या तरुणांना फार मोठ्या अपेक्षा आहे विजनची. माझा सातारा जिल्हा इतर जिल्ह्यासारखा डेव्हलप झाला पाहिजे. बॅडलक असं आहे की संधी मिळत नाही. ज्याच्यात क्षमता आहे त्याला संधी मिळत नाही. मला 9 महिने फक्त मंत्रिपद होतं. अतिशयोक्ती बोलत नाही. हे मेडिकल कॉलेज, तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र ह्या एक चांगल्या प्रकारचं विजन मी उभं केलं होतं. कोरेगावमध्ये अपेक्षा आहे, पण बाकीच्या सगळीकडे तशाच प्रकारची पूर्तता करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सत्ता जर आली आणि संधी मिळाली तर जिल्ह्याला नेतृत्व कसं डेव्हलपमेंटचं असतं ते मी दाखवून देईल. आणि तेच विजन आहे. जे तरुणांचं आणि जनतेचं विजन आहे ना, ते विजन करण्याचा निश्चितपणाने मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. हे होते शशिकांत शिंदे. त्यांनी लोकसभेपासूनचा त्यांचा अनुभव सांगितला, कसं थोडक्यात हुकलं तरी पवारसाहेब कसे त्यांच्या खंबीरपणे मागे उभा राहिले, त्यांना बळ दिलं. त्यांचा दौरा सुरू आहे. खूप खूप शुभेच्छा निवडणुकीसाठी तुम्हाला. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तुर्तास इथेच थांबूया.